फायनली तिकीट बुक झालेलं आहे. असं वाटतं तिकीट एकाच ठिकाणी सीटा भेटली. काय झालं तेल डिझेल आणलं जाणार आहेस का नाही जपानला? जायचं मला एवढ्यात काढतोयस काय पप्पांना गावलाय तो. ती मला दिसतोय की S24 ते पण आहे. वेलकम टू अनदर न्यू व्लॉग. आणि आज 2 तारीख आहे आणि आपण आहे रुबी हॉलच्या मेट्रो स्टेशनला. हे बघू शकताय, सूरज आहे इथं, अंकुश, कृष्णा आणि आम्ही इथून चाललोय पुणे स्टेशनला. कारण काय माहितीये का, 2026 ची सुरुवात एका मोठ्या ट्रिपने, म्हणजे चांगली ट्रिप आहे, तडकदार फडकदार धमाकेदार. तर आम्ही तिथून चाललोय, सगळे चाललोय, बॉयज आहेत. आणि गाईज, हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचा नवीन वर्ष चांगलं जाऊ दे, आमचं पण जाऊ दे चांगला, जरा पैसा येऊ दे, म्हणजे चांगल्या ट्रिप आहे इथं. आणि आता इथून आम्ही पुणे स्टेशनला जाऊन तिकीट बुक करणार आहे. चांगले बुक न सांगा, कॉर्पोरेट मजुरी करून वाटत असेल कोणाला वाटतंय का आम्ही जॉबला असेल, कमेंट मध्ये सांगा. आणि ट्रिप कोणत्या आहे, जर गेस करू शकत असेल तर कमेंट मध्ये सांगा. लवकरच 2026 जानेवारी महिन्यातच आहे. इथून आता इथं बघा, नको गाईज रील स्टार आहेत कोणते डान्सचं शूटिंग करायला लागलं, बघू शकता. संग्राम, अरे तू इकडे बघ, आपण आता चाललोय तिकीट बुक करायला 2026 ची पहिली ट्रिप. येस, तर काय वाटतंय, ट्रिप कशी होणार आपली? खूप एक्साइटेड आहे. कमेंट मध्ये सांगा मित्रांनो, आम्ही पुढे जाणार आहे. तुम्हाला आम्ही ऑप्शन देऊ कमेंट मध्ये. नको 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 ऑप्शन नाही देणार गाईज, कारण सो वी आर डिसाइडेड टू गो अजून लॉंग ट्रिप. तर गाईज तिकीट बुक करतो, चला. तर डेस्टिनेशन बघा, सांगितलंच काय? डेस्टिनेशन फिक्स आहे रे आपलं, पण त्यात नाही रिव्हील केलं, करायचं नाही रिव्हील. तर कुणाला जर गेस होत असेल तर कमेंट मध्ये करा. ते आपलं हे जातो की. तर इथं सूरज बसलाय बिझी विथ हर कोण बघू शकताय. हा आमचा 5वा मेंबर. ट्रिपचं आपण तिकीट बुक करायला चाललोय, तर काय वाटतंय, ट्रिप कशी होणार आहे? ट्रिप वर्षाची सुरुवात म्हणजे सगळी जेलियस होणार ना. चला. 5 minutes later. पुणे स्टेशनला आलोय. आणि आता तिकीटसाठी एक फॉर्म आहे, तो फिल करायला. आणि इकडे बसल्यात 2 जण. अंकुश टेन्शन मध्ये आहे. कुठल्या टेन्शन मध्ये त्यालाच माहित. संग्राम बसलाय लोकेशन बघत पण त्याला काय माहित नाही लोकेशन फिक्स आहे. पुणे स्टेशनला ऑफिसला आलो. इथून गर्दी बघा, इथं गर्दी. मंडई भरल्यात वाटायला लागली. एवढी गर्दी आहे की असं वाटतं की भांडणं आली असल्या का. तिकीट तर द्यायला लागलोय, जागा सगळ्यांना एका ठिकाणी येऊ दे अशी. जिथे जाणार एका देवाच्या प्रार्थना नाही जाणार. माझं काय चाललंय डिस्कशन? शपथ निघणार म्हणजे आपल्याला जागा एकाच ठिकाणी भेटायला पाहिजे अशी प्रार्थना करा. आता म्हण प्रार्थना एकाच ठिकाणी भेटू दे. झालं काय? चला आता तिथं काउंटरला द्यायचं. काउंटरला दिल्यानंतर बघूया किती अवेलेबल आहेत. अवेलेबल तर आहेत दाखवतात, पण भेटतात का बघूया. चला गाईज, पेमेंट झालेलं आहे, तिकीट भेटलेले आहेत. तिकीट भेटलेत गाईज फायनली. तिकीट बुक झालेलं आहे. असं वाटतं तिकीट भेटेल का नाही भेटेल, पण फायनली तिकीट बुक झाले. तर येणाऱ्या महिन्यात हम चले सवारी पर. तिकीट घे.
तिकीट महत्वाचं आहे. तिकीट दाखवा. होय फाईन मार मारो का यांचे? फाईन मार. तर चाललोय 2026 खूप चांगलं जाणार आहे आमचं, कारण चांगलंच जाणार. आपण जिथं चाललोय तिथून सगळा आपला चांगला वेळ येणार आहे, हो ना. जिथे चाललोय गाइस, जल्द ही लौटेंगे एक नया तूफान लेकर. A few moments later. 31 मार्च मध्ये प्रमाणे झाले तिकीट बुक. आता आम्ही- 21 मार्च म्हणतो होते. चाललोय आम्ही आता आमच्या रूमला चाललोय. कोणाच्या आपल्या आणि काय झालं ते डिझेल आणलं जाणार आहेस का मी जपानला? जायचं आणि गेलास तर जास्त आण सारखं जत सारखं मध्ये यॉट पार्क आहे अंकेच्या तिथं. कुठं ते ह्याच्यात हा. काय ते अंकित- शेताळ्यात तेच. काय म्हणतोस की पिया ह्यांच्या काय बोलत नाही पाऊस येईल पण. आबा खाली उतरले हो का ते तिथे यॉट पार्क असल्यामुळे तिथून जायचंय परत पुढे. वाळवंटात ना. उंटावर बसून आम्ही जाणार आहे 15,000 किलोमीटर. गाईज जस्ट रेल्वे स्टेशनवर आलोय. खोटं वाटतंय तर रेल्वे स्टेशन बघा. कसं आहे माहितीये का, काय लाईफ आहे माहितीये का रेल्वे स्टेशनवरच्या लोकांची. दाखवले खूप गर्दी वाटतं. गर्दी दाखवली किती तुम्ही आता. वाईट आयुष्यात वाटलं. सक्सेसफुल होणं खूप महत्वाचं आहे. नाही तर तसं जगावं लागेल. तसं जगावं लागेल. जॉब नाही लागला तर तिथे झोपावं लागलं. पण असं आपण राहतोय रूमवर, पण आपली लाईफ तशीच चालली रे. Guys, 100% शुअर. करा मॉनिटाईज, करा सपोर्ट, करा लाईक, करा फॉरवर्ड, करा शेअर, करा सबस्क्राईब, करा दाबून सपोर्ट. काय? अरे बटन. त्यामुळे आहे त्यामध्ये खुश राहा. खुश राहा. जर तुम्हाला वाटत असेल ना तुमच्याकडे काहीतरी कमी आहे, रेल्वे स्टेशनवर जाऊन या. जाऊन या एकदा. आणि अनाथ आश्रमात त्यामुळे आम्ही जाऊन खुश या. राहतो. जॉब नसेल तर तिथे. जॉब असेल तर. आता चाललोय आम्ही आता रूमवर. तर भेटूया लवकरच. The next day. तर काय आता आम्ही बसलोय जरा गप्पा गोष्टी रूमवर बसलेलो. काढला लगेच फ्लेक्स करायला लागला. आणि आता जयेशला फोन मागवायचा आहे आणि 8 मिनिट मध्ये डिलिव्हरी घ्यायची आहे. डिलिव्हरी घ्यायची आहे संग्राम. जयेशची 8 मिनिटात डिलिव्हरी घ्यायची आहे आपण आता. आणि घेऊ काय घेऊ. आता खोटं वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल फेक आहे. 80 79 80 फ्लिपकार्टची 8 मिनिट डिलिव्हरी नाही घेते मागवायची. त्यावरून मागवायला लागले. गाईज बघूया आता कसं आहे. 8 मिनिटात येतोय, पण दाखवतो तुम्हाला. त्याला बघा टाईप करायला मनान दिल की जायचं. पैसे आहेत ना अकाउंट मध्ये. असं कसं होईल. ते म्हणते तू नवीन बँक अकाउंट ऍड केलंस ना फोन मध्ये, त्यामुळे ते 5,000 सेंड करू शकतो पहिले 24 तास. गुगल पे वर ना एटीएम पण काढायला लागते. काढावं लागते बहुतेक. आणि मग एटीएम आहे घरात. ट्रान्सफर पण होत नाही. ATM. अरे अडाण्या, पण ट्रान्सफर व्हायला पाहिजेत की. गुगल हे असलं उद्योग. कराय केलंच नाही गुगल पे अजून ऍड करायला पाहिजे. ते दुसरा फोन कुठे देऊ तुझं नवीन, या चिंध्या उठली त्याच्यावर पेमेंट करता आला असेल. हेच आहे काय दिसतंय का? आता बोल याला. त्या एवढं पैसे असून पण पेमेंट करायली ना जयेशाला आमच्या. काय उपयोग नाही जयेश. मला पाठव. ह्याच्यावरच मागवा ना. 24 तास त्यांनी नवीन आयफोन पे ऍड केले अकाउंट मोबाईल. काय लगा एक ना धड वारावर चिंध्या. गाईज ह्याचं पेमेंट जाते का बघतो. आहे का असं ऑलरेडी डाउनलोड काय होते बघूया. होऊ शकते. 12 seconds later. गाईज आणि जयेश काय सांगायला नाही बघ. गेलो. अरे मला एड्यात काढतोयस काय. पप्पांना गावलाय तो. ती मला दिसते की इथं पोरं गेलाय तुम्ही कधी गेलता नाशिकला. अहो नाही गेलो. हे काय ते लिहिलंय खाली. मला काय ते त्र्यंबकेश्वर लिहिलंय. अहो नाही म्हणलं तिथंच जण टाकले त्र्यंबकेश्वर. तेरा बाबू मे. तर गाईज 9 मिनिट्स डिलिव्हरी. अरे पैसे आले दाखवू नका, ते दाखव. 5 मिनिटं झाली. 5 मिनिटांमध्ये येणार आहे गाडी. 5 मिनिटात फोन मागायला लागले 5 मिनिट. कोणता फोन आहे? सॅमसंग S24. तर आता कॉलसाठी मला पण फोन झाला काय. अरे चार्जर घ्यायचा होता फोन, घ्यायचा पण आता स्वस्त S24 जयेश माता की. खाली जर घेतला असता चार्जर फ्री दिला असता. जयेश माता की जय.
एक भेटलं नसता ना होता की कोणता काय म्हणलं की त्याला 5 मिनिटात काय देतोय Practice करून येतो. अनबॉक्सिंग करतोय जयेश, दाखवतो तुम्हाला. होता का त्यावेळेला किती मिनिट 5 minutes later. गाईज फायनली आपल्या लोकेशनला ऑर्डर आलेली आहे. तर आता जयेशची डिलिव्हरी करूया. फोनची हो, जयेशची नाही. लेट्स गो. जयेश बाहेर आहे, बिझी आहे. तर डिलिव्हरी बॉय खाली आला असेल. डिलिव्हरी आपल्याला आलेली आहे. तर आता अनबॉक्सिंग करूया. फोनवर बोलायला आता त्याला म्हणावं फोन आलाय. तर जयेश कसं वाटतंय तुला? वाटतंय एक नंबर वाटायले दिसले गेला. घरच्यांनीच दिले ना पण. 47,000चे दिले. कोणाला Just 24. ते पण आहे सोड. तेवढं माहित आहे सांगा मला. हम्म. हे बस तू भाऊ. अरे बस की बाबा. बस बस अजून एक कवर असते रे. त्याकडे अरे याला माझं पोट किती भारी वाटते पोडायला. त्याच्याकडे ते खायला काय काय पण भारी वाटते. नीट आज फोनला वडते. फोनवर क्रॅश यायचं किती वेळ लावतेस रे? फोड की लवकर. नाव काय माझा आम्ही 17 तर जयेशने घेतलाय माझ्यासाठी नाही, त्याच्यासाठी घेतलाय, पण आता माझ्यासाठीच म्हणायचं ब्लॉगला. काय फोन आहे? दिसतो. कसं आहे व्हिडिओ कितीचा काय गोल्डन आहे, गोल्डन. केबल आहे, चार्जर घ्यायला लागणार आता. चार्जर पण 8 मिनिटात मागवू की. इकडे बघ. आता काय ऐकत नाही शिंदेच पोर. आता साईट वर जयेश माता की जय. दुसरे सगळ्या सेटिंग लावूया गाईज. थँक्यू भावा. तर आता सगळ्या सेटिंग पण लावतोय. तर सिम कार्ड टाकावं लागते आधी खूप भारी आहे फोन. बघूया आता 256 आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पर्यंत आहे. जयेश कसं वाटते फोन घेऊन? पैसे लय गेला. माझा झाला ती गोष्ट वेगळी. पण ते वेगळं. फोन टॉपचा आहे ना, त्यामुळे जाऊ सगळ्यांचा दे. सगळ्यांचा झालाय त्यामुळे काही नाही. आमचं तर शटर झाले, शटर. सॉरी यार. बाय गाईज.